आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राने इतिहास घडवलेला आहे। आपल्या अस्सल मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने आज ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे आणि आपण आता पॅरिसमध्ये ज्या ठिकाणी आहोत ती ही पॅरिसची एक ऐतिहासिक भूमी आहे। आपण बास्तीलमध्ये आहोत जिथे फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात झाली होती आणि तसाच एक ऐतिहासिक क्षण आज महाराष्ट्रासाठी आहे, भारतासाठी आहे। तर तो क्षण साजरा करण्यासाठी आपल्या बरोबर काही इंडियन्स आणि काही महाराष्ट्रीयन्स आहेत, तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। मी आधी काकूंशी गप्पा मारते। तर काकू ज्या आहेत त्या भारतातून फक्त ऑलिम्पिक बघण्यासाठी आले आहेत आणि हा त्यांचा मुलगा आहे जो पॅरिसमध्ये राहतो। तर काकू कसं वाटतं तुम्हाला, एकतर पॅरिसमध्ये येऊन ऑलिम्पिक आहे, मुलाकडे आलेला आहात आणि आपल्या महाराष्ट्राला मेडल मिळालेलं आहे? काय छान मस्त वाटतंय, चेरी ऑन द आईस्क्रीम असं वाटतंय। एक तर पॅरिसमध्ये, त्याच्यामध्ये ऑलिम्पिक आणि त्याच्यामध्ये लाईव्ह, मग काय विचारता, खूपच मस्त। आणि त्याच्यात आपण छान छान मेडल्सच्या दिशेने पुढे पुढे चाललोय। अजून 2 मेडल्स नक्कीच आहेत आपली, ती पण गोल्ड आता जे मिळालं त्याच्यात आनंद खूप मस्त। तर काकूंनाही खूप अपेक्षा आहे आपल्या सगळ्या राहिलेल्या खेळाडूंकडून की आपल्याला आता ब्रॉन्झचं रूपांतर गोल्डमध्ये होऊ शकतं। तर ओंकार जो आहे तो स्वप्नीलचा खूप मोठा फॅन आहे आणि तो त्याला खूप वर्ष फॉलो करतोय, त्यामुळे त्यालाही त्याच्याच पाथवर चालायचंय। तुला कसं वाटलं आज स्वप्नीलने मेडल जिंकलं आणि एक इतिहास घडवला? आज मला खूपच चांगला आणि खूपच अभिमान वाटतोय, कारण काय मी इतक्या दिवस सगळ्या स्वप्नीलच्या मॅचेस बघतोय। त्यांनी वर्ल्ड कपमध्ये मेडल मिळवलं, त्यांनी कॉमनवेल्थ एशियन गेम्समध्ये मिळवलं, पण ऑलिम्पिकसाठी ही पहिलीच वेळ। तर खूप जास्त एक्साइटमेंट होती, एक्सपेक्टेशन्स होते आणि त्याच्यामध्ये त्याचे गेम बघताना त्याचं पर्सिव्हरन्स, पेशन्स आणि एक्सिलन्स कडे जे त्यांनी आज दाखवलंय ते आम्हाला सगळ्यालाच इन्स्पिरेशन आहे। मला ॲज अ मराठी मुलगा इन पॅरिस असंच काहीतरी आपल्या भारताला, महाराष्ट्राला नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल लेवलवरती सगळ्यात जास्त बेस्ट कसं रिप्रेझेंट करता येईल आणि बेस्ट परफॉर्मन्स कसा देता येईल याचं एक त्यांनी रोल मॉडेल सेट केलं आहे। तर मला नक्कीच त्याच्यासारखं व्हायला बनेल आणि आम्हाला सगळ्याच महाराष्ट्रीयांना त्याच्यासारखा हिरो मिळाला आज, तर खूप जास्त आनंद आणि खूप जास्त अभिमान। तर आपण सगळे पॅरिसमध्ये राहतोय, म्हणजे जो इतिहास घडतोय त्याचे आपण साक्षीदार आहोत की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला मेडल मिळाले 72 वर्षानंतर। कसं वाटत होतं मॅच सुरू असताना आणि आता काय फील होतंय? खूप थ्रिलिंग मॅच होती खरं तर। मी माझ्या बाकीच्या कामात होती पण मध्ये मध्ये अशी मॅच बघतच होती, कारण मी ऐकलं की अरे आता असं होतंय असं होतंय, असं थ्रिलिंग होती मॅच। आणि मग जेव्हा एकदम कळलं की अरे ब्रॉन्झ मिळाला त्या खूपच भारी, जगात भारी वाटलं। आणि आता भरपूरसे खेळाडू आहे आपले महाराष्ट्रातले जे यापुढे अजून कॉम्पिटिशन्समध्ये आपल्याला जिंकायचा स्कोप आहे। तर आय होप आपण पटकन आपल्याला चांगले चांगले टॉप रेटेड गोल्ड मेडल्स वगैरे असे मिळावे। आणि येस, आपका क्या प्लान है अभी सेलिब्रेशन का? सेलिब्रेशन तो अभी होगा बिकॉज फाइनली वी गॉट अ 3rd मेडल एंड आई एम सुपर हैप्पी एंड बस वही है, मतलब कि अभी बस एक गोल्ड का ही इंतज़ार है एंड यस, वेटिंग फॉर द बेस्ट। तर आपल्याला जे आणखी एका मेडलची अपेक्षा आहे ती महाराष्ट्राच्याच बीडमधून आहे आणि बीडचे आणखी एक सुपुत्र आपल्यासोबत इथे आहेत। तर काय वाटतंय तुम्हाला, काय अपेक्षा आहे बीडकडून आपल्याला, म्हणजे बीडला आपलं एक मेडल जाणार आहे? नक्कीच आम्हाला गोल्ड मेडलची तर अपेक्षा आहेच आहे आणि त्यासाठी आमच्या अविनाश साबळेला खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि आम्ही आतुरतेने वाट पाहतोय की एक लवकरच आम्हाला आणखीन एक गुड न्यूज येईल, भारताला आणखीन एक पदक मिळेल। आणि असं जसं ओंकार म्हणाल तसं की बाबा आणखीन एका महाराष्ट्राच्या प्लेअरकडून भारतातर्फे प्रतिनिधित्व होत आहे इंटरनॅशनल लेवलवर, तर खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी। आणि आपल्यासोबत भारत आहे, त्याची तर रात्री उशिरापर्यंत, मध्यरात्रीपर्यंत पार्टी करण्याची तयारी आहे। सो काय प्लॅनिंग आहे आज? येस, कारण की आम्ही आपल्या देशापासून इतकं दूर राहतो, भारत देशापासून, सो आम्हाला काहीतरी हवं असतं की खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करण्यासाठी। आणि आता आम्ही इतके लकी आहोत की पॅरिस ऑलिम्पिक्स, आम्ही पॅरिसमध्ये राहतोय आणि त्याच वेळी इथे ऑलिम्पिक्स होतंय आणि आपले प्लेयर्स, आपले जे सगळे ॲथलीट्स आहेत ते आम्हाला खूप जास्त चान्स देत आहेत की हे सगळं उत्साहाने सेलिब्रेट करण्याचा। सो उत्साह खूप जास्त हाय आहे आमचा, जे बोलतात की हाऊस द जोश, सो इट इज व्हेरी हाय, व्हेरी व्हेरी हाय। सो आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहेत खूप जास्त जोरात सेलिब्रेशन करण्यासाठी। ते सगळे इंडियन्स जे आहेत ते सगळे खूप, त्यांचा उत्साह एकदम हाय लेवलवर आहे आणि हा उत्साह थ्रू आउट द ऑलिम्पिक टिकून राहणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपण भेटत राहूया ऑलिम्पिकच्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमधून। बाय बाय।